सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरातील आदिशक्ती एकविरा देवी मंदिरात हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडवा निमित्त आज उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। यावेळी मंदिरात आज विधिवत पूजा करून मंदिराचे विश्वस्त सोमनाथ गुरव यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने गुढी उभारण्यात आली। आज सकाळपासूनच भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती। देवीच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या। मंत्रोच्चार आणि भक्तिमय वातावरणात पूजन विधी पार पडलाय। गुढी उभारून नववर्षाचं स्वागत करण्यात आलंय। यावेळी उपस्थित भाविकांनी नववर्षाच्या शुभेच्छा देत सुख समृद्धी आणि आरोग्यासाठी देवीकडे प्रार्थना केली। मंदिर परिसरात सणानिमित्त उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। देवी मंदिरात एकविरा देवीचा आता चैत्र नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात झाली। तर आजपासून तर 27 तारखेपर्यंत चैत्र नवरात्र उत्सव चालेल। या चैत्र उत्सवानिमित्ताने आज आणि गुढीपाडवा 9 वर्षानिमित्ताने आई भगवतीची पालखीची सुरुवात झाली। पालखी आता शहरात नगर परिश्रमाला गेलेले आहे। त्याचप्रमाणे दरवर्षी गुढीपाडव्याला भाविक आणि भक्तगण यांच्याकडून गुढी उभारली जाते। गुढी उभारण्यात आली आहे आणि नंतर आता आज कळस पूजा आणि ध्वजारोहण दरवर्षाला मंदिराच्या होणाऱ्या दरवर्षाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ध्वजारोहण या ठिकाणी करण्यात येत आहे। तर या चैत्र नवरात्र निमित्ताने सर्व भाविक भक्तांना विनंती आहे की आई भगवतीचं दर्शन घेऊन आपल्याला शुभ आशीर्वाद घ्यावा। त्याचप्रमाणे 1 एप्रिलपासून पुढे यात्रा उत्सवाला सुरुवात होणार आहे आणि 2 तारखेला आई भगवतीचा पितळे असा भव्य दिव्य रथ नगर परिक्रमा करणार आहे। तरी सर्व भाविक भक्तांनी आणि नागरिकांनी लाभ घ्यावा। धन्यवाद।